नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा जे विद्यार्थी ग्रामीण बँकांमध्ये, प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये, पब्लिक सेक्टर बँकांमध्ये मागच्या 2 वर्षापासून जॉब करताय अशा विद्यार्थ्यांसाठी स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सुवर्ण संधी त्या केसमध्ये आलेली आहे। पुन्हा एकदा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये सर्कल बेस ऑफिसरच्या वॅकन्सी आल्या आणि मागच्या वर्ष 2 वर्षाच्या तुलनेत ह्या वर्षीच्या वॅकन्सी ह्या जम्बो वॅकन्सीज आपल्याला त्या केसमध्ये पाहायला भेटताय। पूर्ण भारतामध्ये 2600 पेक्षा जास्त जागा स्टेट बँक ऑफ इंडियाने सर्कल बेस ऑफिसरच्या काढल्या। सोबत सोबत फक्त महाराष्ट्राबद्दल विचार केला तर 350 पेक्षा जास्त वॅकन्सी या महाराष्ट्रासाठी। मग ह्या एक्झाम साठी सर एज लिमिट काय असेल, एक्झाम पद्धत कशी असेल किंवा तुमचा एक्सपिरियन्स कोणत्या बँकांचा चालेल, कधीपासून एक्सपिरियन्स असेल, ह्या सगळ्याच गोष्टींबद्दलची डिटेल चर्चा। सोबत सोबत महत्त्वाचं म्हणजे ह्या एक्झाम साठी असणारी स्पेशल बॅच बद्दलचीही माहिती मी तुम्हाला ह्या लेक्चरच्या शेवटी सांगेल की कोणती बॅच आहे, की 2 महिन्यामध्ये जर मी त्या बॅचचे लेक्चर केले तर निश्चितच मी खरंच SBI CBO होऊ शकतो, सर्कल बेस ऑफिसर होऊ शकतो। म्हणजे एक्झामची तयारी सोबत सोबत इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा त्या बॅचच्या माध्यमातून तुमची करून घेतली जाईल। अशी डिटेल माहिती आपण ह्या सेशन मध्ये पाहणार आहोत। बघा सगळ्यात सुरुवातीच्या केसमध्ये जर आपण पाहिलं, सगळ्यात सुरुवातीच्या केसमध्ये नंबर ऑफ वॅकन्सीज 2600 प्लस भारतासाठी। पण महाराष्ट्राबद्दल जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2 फेज येतात। पुन्हा महाराष्ट्रासाठी 250 आणि मुंबई मेट्रोसाठी म्हणजे महाराष्ट्र प्लस गोवा 100। जे विद्यार्थी मुंबईमधून किंवा गोव्यामधून अप्लाय करायचे अशांना मुंबई मेट्रो आहे, यांना मुंबई आणि गोव्यामध्ये जॉब भेटेल मुंबई मेट्रोमध्ये। तर त्या केसमध्ये 100 वॅकन्सी आहे। बाकी पुणे, पुणे इकडल्या भागामध्ये जर आपण आलो, मुंबई सोडून आणि गोवा सोडून बाकी पूर्ण दुसरीकडे महाराष्ट्र आपण ज्याला म्हणतो, म्हणजे हा वाला पार्ट मला क्लिअर असला पाहिजे। मुंबई मेट्रोमध्ये मुंबई प्लस गोवावाला पार्ट येतो आणि उरलेलं सगळं महाराष्ट्र हे महाराष्ट्रामध्ये येतं। मग महाराष्ट्राला 250 प्लस मुंबई मेट्रो 100 अशा 350 जागेची वॅकन्सीज किंवा अशा 350 जागा महाराष्ट्रासाठी त्याबद्दल आहे। आता सर अजून थोडंसं डिटेल मी पाहिलं, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असावं, एज लिमिट काय असावं, एक्सपिरियन्स नेमका कोणता असावा, कधीपासून तो काउंट होईल, मी त्याच्यामध्ये बसतो नाही बसतो, यावाल्या सगळ्याच गोष्टी आपण बघूया। बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन पाहिलं तर ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम द रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी ऑर एन इक्विव्हॅलंट क्वालिफिकेशन रिकग्नाइज्ड ॲज द सेंट्रल गव्हर्नमेंट इंक्लुडिंग इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री वगैरे कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवीधर असावे। साधं लॉजिक आहे पहिलं। आता याच्यामध्ये फ्रेश विद्यार्थी अप्लाय करू शकत नाही, याच्यामध्ये तेच विद्यार्थी अप्लाय करू शकतात ज्यांना बँकिंग सेक्टरमध्ये मिनिमम 2 वर्ष किंवा 2 वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे, असेच विद्यार्थी या केसमध्ये अप्लाय करू शकतात। म्हणून अपॉर्च्युनिटी कंपॅरेटिव्हली चांगली आहे, त्या विद्यार्थ्यांसाठीची अपॉर्च्युनिटी कंपॅरेटिव्हली चांगली आहे। कारण मी असे पण विद्यार्थी पाहिले ज्यांचा अभ्यास जेमतेम होता पण CBO मध्ये सिलेक्शन झाले। बघा सर त्यानंतर येतो महत्त्वाचा हवाला पार्ट। आता इथं कोण कोण बसतं आणि कोण कोण बसत नाही। 30 एप्रिल 2025 नुसार तुमचं एज मिनिमम 21 वर्ष तरी असावं। या डेट नुसार मिनिमम एज तुमचं 21 वर्ष तरी असावं, मॅक्सिमम 30 वर्षापर्यंत चालेल, 30 वर्षाच्या पुढे चालणार नाही। सर तेवढं नाही कळालं, अजून सोपं करून इथं सांगतो, अ कॅन्डिडेट मस्ट हॅव बीन बॉर्न नॉट अर्लियर दॅन 1 मे 1995। तुमचा जन्म 1 मे 1995च्या अगोदर झालेला नसावा and not later than 30 एप्रिल 2004। 30 एप्रिल 2004 नंतर झालेला नसावा। म्हणजे तुमचा जन्म 1 मे 1995 पासून तर 30 एप्रिल 2004च्या आतच झालेला असावा, तर आणि तरच तुम्ही त्या केसमध्ये इलिजिबल आहे। या दोन्ही डेट त्याच्यामध्ये इन्क्लुसिव्ह, म्हणजे तुमचा 1 मे 95 झालेला असेल तरी चालेल, 30 एप्रिल 2004 झालेला असेल तरी चालेल जनरल कॅटेगरीसाठी। मग याच्यामध्ये SC ST ला अजून 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, ओबीसी साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे, एक्स सर्व्हिसमॅन असेल तर 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे। सोबत सोबत सर डिसेबिलिटी मध्ये येतं, डिसेबिलिटी मध्ये पण SC ST असेल तर 15 वर्ष, डिसेबिलिटी मध्ये म्हणजे हँडिकॅप ओबीसी असेल तर 13 वर्ष आणि हँडिकॅप मध्ये जनरल किंवा EWS असेल तर त्या केसमध्ये 10 वर्षाचं रिलॅक्सेशन हँडिकॅपला आहे। तर हा वाला पार्ट नेमका आपण या एज ग्रुप मध्ये बसतो का? सगळ्यात पहिला पार्ट, आपण या एज ग्रुप मध्ये बसतो का? सर हे झालं माझं एज बद्दलची माहिती। एक एक मुद्दा बघून घेऊया आपण। एज मध्ये मी बसतोय,
एज्युकेशन क्वालिफिकेशन माझं झालेलं आहे, म्हणजे एज्युकेशन क्वालिफिकेशन मध्ये मी बसतोय, सोबत सोबत एज मध्ये मी बसतोय. त्याच्यानंतरचा पुढचा पार्ट येतो तो म्हणजे सगळ्यात महत्वाचा एक्सपिरियन्स. नीट समजून घ्या काय एक्सपिरियन्स. पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन ॲज ऑन 30/4/2025. तुमचा एक्सपिरियन्स काउंट केला जाईल 30 एप्रिल 2025 ला. मिनिमम 2 वर्षाचा आहे का सर? हे पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन काय म्हणजे तुमचा एक्सपिरियन्स तिथून पुढेच काउंट केला जाईल. म्हणजे असे काही विद्यार्थी असेल ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं नाहीये पण जे प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये वगैरे तेव्हापासून काम करता येतं, तो वाला एक्सपिरियन्स काउंट होणार नाही. तुमचं ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा तुम्हाला 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे आणि ह्या डेटच्या अगोदरचा तो 2 वर्षाचा अनुभव असला पाहिजे. नीट मुद्दा लक्षात घ्या. ग्रॅज्युएशन झाल्यानंतरचा 2 वर्षाचा अनुभव बँकिंग सेक्टरमध्ये. सर कोणकोणत्या बँकांसाठी इथं दिलेले त्याबद्दल पोस्ट इसेन्शियल अकॅडमिक क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ॲज ऑन 30 एप्रिल 2025 ॲज अन ऑफिसर इन. ऑफिसर क्लेरिकल चालत नाही, क्लेरिकलचा एक्सपिरियन्स चालत नाही. एक एक मुद्दा क्लिअर करा. क्लेरिकलचा एक्सपिरियन्स चालत नाही. ऑफिसर इन एनी शेड्यूल कमर्शियल बँक और एनी रिजनल रूरल बँक. शेड्यूल कमर्शियल बँकांमध्ये पब्लिक सेक्टर बँका येतात, प्रायव्हेट सेक्टर बँका येतात, सोबत सोबत ज्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सेकंड शेड्यूल मध्ये असणाऱ्या बँका आहे अशा पब्लिक सेक्टर बँका, प्रायव्हेट सेक्टर बँका किंवा ग्रामीण बँकांचा एक्सपिरियन्स चालतो लिस्टेड इन. ते आपण सेकंड शेड्यूल ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मध्ये लिस्टेड असल्या पाहिजे. म्हणजे जे विद्यार्थी गव्हर्नमेंट बँकांमध्ये जॉब करताय ऑफिसर म्हणून, प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये खरी ही अपॉर्च्युनिटी तर प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली आहे. प्रायव्हेट सेक्टर बँकांमध्ये ऑफिसर म्हणून काम करतात ते, सोबत सोबत ग्रामीण बँकांमध्ये ऑफिसर म्हणून काम करताय अशा विद्यार्थ्यांना जर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असेल तर त्या केसमध्ये ते विद्यार्थी हा वाला फॉर्म भरू शकता. तो एक्सपिरियन्स 30/4/2025 च्या अगोदरचा असावा. 30/4/2025 च्या अगोदरचा तो वाला एक्सपिरियन्स असावा. सर हा वाला एक महत्वाचा मुद्दा. हा वाला नेमका मी याच्यासाठी क्वालिफाय होऊ शकतो का, एलिजिबल आहे का? एक्सपिरियन्स वाला मुद्दा मला कळाला, एज वाला मुद्दा मला कळाला, सर क्वालिफिकेशन एज्युकेशनल क्वालिफिकेशन वाला मुद्दा मला कळाला. त्याच्यानंतर येतं पुढचं ऍप्लिकेशन कधीपासून आहे. मी ज्या दिवशी व्हिडिओ बनवतोय हा म्हणजे 9 मे 2025 पासून तर 29 मे 2025 पर्यंत आपण अप्लाय करू शकतो. ह्या 2 डेट पण इन्क्लुझिव्ह आहे, म्हणजे 9 मे पासून 29 मे पर्यंत अप्लाय करू शकतो. SC ST PWD कॅन्डिडेट साठी कोणतीही फीज नाहीये आणि अदर कॅन्डिडेट साठी 750 रुपये फीज आहे 9 मे पासून तर 29 मे पर्यंत. तुम्ही ऑनलाईन ह्या एक्झामला अप्लाय करू शकता, ऑनलाईन ह्या एक्झामला अप्लाय करू शकता. महत्वाचा येतो तो म्हणजे एक्झाम पॅटर्न, सिलेबस आणि बाकीच्या बेसिक महत्वाच्या गोष्टी. त्या म्हणजे कोणत्या सर? यासाठीचं सिलेक्शन प्रोसेस काय? सिंगल एक्झाम आहे. इथं स्क्रीनिंग मेन्शन केलेलं आहे म्हणजे ऍक्च्युअल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असतात आणि इंटरव्ह्यू, आणि त्या केसमध्ये इंटरव्ह्यू म्हणजे सरळ सरळ एक सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू. सिंगल एक्झाम आणि इंटरव्ह्यू या सीबीओच्या एक्झामला असते. एक्झामला काय येतं? एक्झामला त्या केसमध्ये सर इंग्लिश हा सब्जेक्ट जो आपण बँकिंगची एक्झाम देताना देतो तर तो 30 क्वेश्चन 30 मार्कला 30 मिनिटाचा टाइम आहे. बँकिंग नॉलेज प्लस जनरल अवेअरनेस ऑब्लिक इकॉनॉमी. बँकिंग नॉलेज 40 क्वेश्चन 40 मार्क. जनरल अवेअरनेस ऑब्लिक इकॉनॉमी 30 क्वेश्चन 30 मार्क. या 70 मार्काचं टेन्शन घेऊ नका. या 70 मार्कासाठी प्रॉपर बॅच 2 महिने ती बॅच करा. इथं मार्क पाडा. इथं चांगले मार्क तुम्हाला त्या केसमध्ये पडणार आहे. कोणत्याही प्रकारचा सेक्शनल कट ऑफ आहे एक्झाम मध्ये नाही म्हणून इथं मॅक्सिमम स्कोर केला तरी जमेल. कॉम्प्युटर ऍप्टिट्यूड बेसिक कॉम्प्युटर नॉलेज 20 क्वेश्चन 20 मार्कला येतं. त्याच्यानंतर सर हा झाला 120 मार्काचा पेपर आणि त्याच्यातच एक 50 मार्काचं डिस्क्रिप्टिव्ह. त्याच्यामध्ये एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग त्या केसमध्ये असेल. लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग हे 50 मार्कला त्या केसमध्ये असेल. सर त्याच्यासाठी 30 मिनिटाचा टाइम दिलेला आहे. इट विल बी द टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग विथ 2 क्वेश्चन फॉर द टोटल 50 मार्क. 50 मार्कला एसे रायटिंग आणि लेटर रायटिंग त्या केसमध्ये असेल. असा 170 मार्काची ही सिंगल एक्झाम असेल. याच्यामध्ये कोणताही सेक्शनल मार्क नाहीये. इथं क्लिअरली मेन्शन केलंय पेनल्टी फॉर रॉंग आन्सर. सर मी अटेम्प्ट किती करावे? मी म्हणत सगळेच करावे, कारण रॉंग आन्सरला पेनल्टी नाही. म्हणजे जे काही आपण निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पाहतो SBI CBOच्या केसमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नाहीये. सोबत सोबत सेक्शनल कट ऑफ सुद्धा SBIच्या केसमध्ये नाहीये. ह्या CBOच्या एक्झामला म्हणजे इंग्लिशला मिनिमम एवढे मार्क पडलेच पाहिजे, बँकिंग नॉलेजला मिनिमम एवढे मार्क पडलेच पाहिजे. अशा प्रकारचा सेक्शनल कट ऑफ नाही, निगेटिव्ह मार्किंग नाही, कोणताच पार्ट या केसमध्ये नाहीये. कोणताच पार्ट या केसमध्ये नाहीये सर. म्हणून मला कंपॅरेटिव्हली एक्झाम सोपी वाटते.
कंपॅरेटिव्हली एक्झाम सोपी वाटते. तर हा वाला एक पार्ट आपल्याला सर नेमकं आहे सिलेबस काय, डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय, निगेटिव्ह मार्किंग आहे का, सेक्शनल कट ऑफ आहे का, तर त्या केसमध्ये नाहीये. मग सिंगल एक्झाम नंतर टेंटेटिव्ह एक्झाम डेट ही जुलै 2025 असणार आहे. डेट जशी आम्हाला कळली तशी आम्ही डेट बद्दल तर बोलूच, पण एक सोबत विचार केला आपण तर जुलैमध्ये ही वाली एक्झाम होईल. जुलैमध्ये ही वाली एक्झाम होईल. जुलै मिडला होऊ शकते, जुलै एंडला होऊ शकते. आता मे आपल्याकडे इफेक्टिव्हली 60 दिवस बाकी आहे. इफेक्टिव्हली आपल्याकडे 60 दिवस बाकी आहे. सर त्याच्यानंतर इंटरव्ह्यू असेल तो तुमचा 50 मार्कला मिनिमम क्वालिफिकेशन मार्क विल बी डिसाइडेड बाय बँक तुमचं जे मिनिमम इंटरव्ह्यूचे मार्क आहे ते डिसाइड करेल कितीला क्वालिफाय ठेवायचं. इंटरव्ह्यू मधून मिनिमम एवढे मार्क तरी पडले पाहिजे, पण 50 मार्कला त्या केसमध्ये इंटरव्ह्यू आहे. फायनल सिलेक्शन कशाच्या बेसिसवर होईल तो आला एक मुद्दा लक्षात घ्या. फायनल फक्त इंटरव्ह्यूवर आहे का, नाही. फायनल सिलेक्शन होत असताना इथं मी क्लिअरली मेन्शन केलंय बोथ इन ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू. ऑनलाईन टेस्ट आणि इंटरव्ह्यू दोघांवर तुमचं फायनल सिलेक्शन डिपेंड करतं. ऑनलाईन इंटरव्ह्यू प्लस एकंदरीत सोबत तुमचा जो काय ऑनलाईन टेस्ट आणि तुमचा इंटरव्ह्यू. ऑनलाईन टेस्ट आणि तुमचा इंटरव्ह्यू. सर बघा तुमची टेस्ट होणारे 170 मार्कची म्हणजे 120 मार्कचे मल्टिपल चॉईस क्वेश्चन आणि 50 मार्कचे डिस्क्रिप्टिव्ह आणि त्याच्यानंतर 50 मार्काचा होणारे इंटरव्ह्यू. याला ह्या 170 मार्काला 75 मध्ये कन्वर्ट केल्या जाईल आणि या 50 मार्कला 25 मध्ये कन्वर्ट केल्या जाईल आणि असा एकंदरीत तुमचा 100 पैकी फायनल कट ऑफ लागेल. 100 मार्कापैकी फायनल कट ऑफ त्या केसमध्ये लागेल. म्हणजे तुमची ऑनलाईन टेस्ट ही 75% वेटेज आहे आणि तुमच्या इंटरव्ह्यूला त्या केसमध्ये 25% वेटेज आपल्याला पाहायला भेटते. 25% वेटेज आपल्याला पाहायला भेटतंय. तर तो वाला एक मुद्दा मला माहित असला पाहिजे नेमकं फायनल सिलेक्शन कशावर आहे. महत्वाचा मुद्दा तो सर चला मी कोणत्या तरी बँकेमध्ये ऑफिसर मी का जॉईन करावं याच्यामध्ये मी सकाळीच एका म्हणजे व्हिडिओ बनवण्याच्या अगोदर एक मागच्या वर्षी झालेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या CBO ला कॉल केला होता. सर्कल बेस ऑफिसर म्हणून जे ऑफिसर काम करताय आता रिसेंटली मागच्या वर्षी सिलेक्शन झाले त्यांना कॉल केला होता. त्यांना मी त्यांची इन हँड सॅलरी विचारली, अप्रॉक्सिमेट टोटल सॅलरी विचारली तर ते म्हणे सर अप्रॉक्सिमेट टोटल सॅलरी ही 1 लाखापेक्षा जास्तच असते. इन हँड मला 88-89च्या अराउंड 88-89 हजार रुपयापर्यंत सॅलरी त्या केसमध्ये भेटते. बाकी तुमचा 10% PF कट होतो, काहीतरी 14% नॅशनल पेन्शन स्कीम मध्ये वगैरे त्याच्यामध्ये जातात. तर हे वेगवेगळ्या गोष्टी तर जातातच. बाकीचा अलाउन्सेस एंटरटेनमेंट अलाउन्स भेटतो 1600 रुपये वगैरे सगळं. तर तुम्ही अराउंड लाख रुपये सॅलरी पकडून चला. अराउंड या केसमध्ये लाख रुपये सॅलरी पकडून चला. मग तुम्ही जर एखाद्या प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये काम करत असणारे, एखाद्या ग्रामीण बँकेत काम करत असणारे किंवा एखाद्या पब्लिक सेक्टर बँकेतच ऑफिसर म्हणून काम करत असणारे त्यापेक्षा निश्चितच ही सॅलरी त्या केसमध्ये जास्त असेल. म्हणून ही एक अपॉर्च्युनिटी आहे. आपण यासाठी एक्झाम दिलीच पाहिजे. सिंगल एक्झाम आहे आणि मी सांगतो पार सर्वसामान्य जे विद्यार्थी आहे हे पण CBO मध्ये पास झाले. कारण कंपॅरेटिव्हली कॉम्पिटिशन ही खूप कमी असते. कारण फक्त एक्सपिरियन्स वालेच कॅन्डिडेट अप्लाय करू शकतात. त्यात पण क्लिनिकलचा एक्सपिरियन्स चालत नाही. मग ह्यावाल्या वेगवेगळ्या ज्या नियम व अटी याच्यामध्ये खूप कमी विद्यार्थी राहतात ते अप्लाय करतात आणि पटकन त्या केसमध्ये सिलेक्शन होऊन जातं. हा वाला एक पार्ट. त्याच्यानंतर येते सर याच्यासाठी जे बँकिंग नॉलेज आहे चला आणि सोबत जे जनरल अवेअरनेस किंवा इकॉनॉमी वाला पार्ट आहे तो मला शिकायचा आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही इमिडिएट बेसिसवर एक बॅच जॉईन करून ठेवू शकता. कारण आपल्याकडे खूप मोठे दिवस बाकी नाही. आपल्याकडे फक्त 60 डेज बाकी आहे आणि आपल्याला काम करत अभ्यास पण करायचा आहे. मग मी नेमकं काय वाचावं, कसं वाचावं, कुठून वाचावं यापेक्षा तू फक्त लेक्चर कर, तुझं सिलेक्शन होईल किंवा तुला मार्क पडेल. एक SBI CBO स्पेशल बॅच, SBI ची CBO ची स्पेशल बॅच आपण चालू केली आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड ही वाली बॅच असेल. सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर तुम्हाला बॅच दिसेल. याच्यामध्ये काय कव्हर होईल, बँकिंग अवेअरनेसचे 40 मार्क कव्हर होतील. जनरल अवेअरनेस ऑब्लिक इकॉनॉमीचे 30 मार्क कव्हर होतील. म्हणजे कोणकोणते टॉपिक, स्टॅटिक बँकिंग ज्याला मी बँकिंग टर्मिनॉलॉजी म्हणतो, RBIचे सर्क्युलर न्यूजपेपरचे रिपोर्ट, गव्हर्नमेंटच्या 70+ स्कीम याच्यामध्ये कव्हर होतील. करंट अफेअर्स तुम्हाला जानेवारी पासून जून पर्यंत भेटेल. कारण जुलैमध्ये एक्झाम आहे तर 6 महिन्यांचं करंट अफेअर, प्रत्येक महिन्याचे 14+ लेक्चर. मी तर म्हणतो जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च ह्या 3 महिन्याचं करंट अफेअर रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये या बॅचमध्ये अवेलेबल पण करून दिलंय की बाबांनो एकंदरीत हे वाले पाहून घ्या. 14 2 28 42 42 लेक्चर अवेलेबल पण आहे. एप्रिलचं करंट अफेअर लगेच सोमवार मंगळवार
सोमवारपासून याच्यामध्ये चालू होईल. एप्रिल मे जून याचा करंट अफेअर म्हणजे तुम्हाला मॅक्सिमम 14x6 महिने झाले. आपण 14×5 = 70 आणि 14×7 = 84 हे जवळपास 80+ लेक्चर. हे बँकिंग अवेअरनेस गव्हर्नमेंट स्कीमचे 25, 30, 35 लेक्चर म्हणजे जवळपास या 60 दिवसामध्ये 121 लेक्चर करायचे. तर हे रोज 2 तास जर आतापासून लेक्चर केले तर निश्चित त्याचा फायदा होईल. निश्चित त्याचा फायदा होईल. 3 महिन्याची व्हॅलिडिटी असेल. बॅचची फीस 2000 रुपये असेल. आता त्या केसमध्ये विचार केला 3 महिने जर SBI CBO ची एक्झाम मे बी 1% केसमध्ये जुलैमधून ऑगस्टमध्ये पोस्टपोन झाली किंवा एखाद्या 15-20 दिवस इकडे तिकडे पोस्टपोन झाली तर तुमची व्हॅलिडिटी सुद्धा त्या केसमध्ये वाढेल. तुमची व्हॅलिडिटी म्हणून मी दिले अप टू SBI CBO एक्झाम. तुमची व्हॅलिडिटी कधी असेल 3 महिने मिनिमम किंवा अप टू SBI CBO ची एक्झाम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत व्हॅलिडिटी असेल. सर एक्झाम डेट जवळपास जुलैमध्ये. तर ही वाली बॅच तुम्हाला सारथी एज्युकेशन नावाच्या ॲपवर दिसेल. मागच्या वर्षी पण भरपूर विद्यार्थी या बॅचमधून होते आणि भरपूर विद्यार्थी त्या केसमध्ये CBO झाले. तर सारथी एज्युकेशन नावाचं हे ॲप आहे. याच्या कोर्सेसमध्ये तुम्ही गेले तर तुम्हाला ती वाली बॅच दिसेल. तुम्ही ती बॅच SBI CBO ची परचेस करू शकता. त्या बॅच मध्ये फक्त हेच एक्झाम नाही तर तुमचं इंटरव्ह्यू, मॉक इंटरव्ह्यू या सगळ्याच गोष्टी कव्हर होईल. इंटरव्ह्यू गायडन्स असेल किंवा मॉक इंटरव्ह्यू असतील ह्या पण गोष्टी त्या बॅच मधून तुमच्या कव्हर होईल. सेपरेट काहीही करण्याची गरज त्या केसमध्ये नाही. तर चालेल, भेटूया आपण SBI CBO च्या बॅच मध्ये. तोपर्यंत चलो बाय बाय, धन्यवाद.